हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा चॅप्टर नंबर 11 सर्कल. ठीक आहे. ह्या चॅप्टरचे जो प्रॅक्टिस सेट आहे त्याला सुरुवात करायच्या अगोदर बघा रेडियस म्हणजे काय. आता इथं बघा एक सर्कल काढलेला आहे मी, तिच्यात काय दिलेलं आहे, सेंटर ऑफ सर्कल काय दिलेलं आहे, ओ. ठीक आहे. सेंटर ऑफ सर्कल म्हणजे जो सर्कलचा मिड पॉईंट असतो, सेंटर पॉईंट, त्याला काय म्हणतात, सेंटर ऑफ सर्कल. तो काय आहे, ओ आहे. तर रेडियस कशाला म्हणायचं, जे सेंटर ऑफ सर्कलपासून निघते आणि काय होते, सर्कलच्या एका पॉईंटला टच होते, त्याला काय म्हणतात, रेडियस. चला बघा मग कोणती येईल रेडियस. ओ क्यू आहे, सर्कलच्या काय होत आहे, एकाच पॉईंटला टच होत आहे. नंतर ओ एम काय होतं आहे, सेंटर ऑफ सर्कलमधून निघते आणि सेंटरच्या सर्कलच्या एका पॉईंटला टच होते, ओ पी. हे काय झालं, रेडियस. ठीक आहे. आता बघा डायमीटर. डायमीटर म्हणजेच काय, रेडियसचा मोठा भाग. ठीक आहे. म्हणजे तर बघा ही रेडियस काय काय म्हटलं आपण, रेडियसची डेफिनेशन जी काय होते, सेंटर ऑफ सर्कलपासून निघते आणि सर्कलच्या एका पॉईंटला टच होते. आणि डायमीटरची काय असते, जे सेंटर ऑफ सर्कलमधून पण जाते आणि सर्कलच्या 2 पॉईंटला टच होते. बघा ही पी क्यू दिसत आहे, सेंटर ऑफ सर्कलमधून पण जात आहे आणि पी आणि क्यू या 2 पॉईंटला सर्कलला टच पण करत आहे. म्हणजेच आपला डायमीटर कोणता येईल, पी आणि पी क्यू. ठीक आहे. हा काय झाला आपला डायमीटर. आता कॉर्ड म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे अशी लाईन की जी सर्कलमध्ये तर असते पण काय होते, सेंटर ऑफ सर्कलमधून पास होते का, नाही होत. म्हणजेच ती लाईन काय झाली आपली, कॉर्ड. म्हणजेच लाईन कोणती, लाईन ए बी. ठीक आहे. आता याच्यावरच आपल्याला काय बघायचे आहेत, फॉर्म्युले बघायचे आहेत. ठीक आहे. आता बघा डायमीटरसाठी फॉर्म्युला एक काय असते, डायमीटरसाठी फॉर्म्युला, डायमीटर इज इक्वल्स टू काय असतो, कशाने डिनोट केला जातो, डीने. ठीक आहे. काय असतो डायमीटर, कशाच्या डबल असतो, रेडियसच्या. ही जर ही 2 सेंटीमीटर, हे इथपर्यंत जर मेजरमेंट जर 2 असेल तर ही पूर्ण किती असेल, 4 असेल. कारण सेंटर ऑफ सर्कल काय असतो, सेंटरमध्ये असतो. म्हणजे हे जर 2 असेल तर हे 2 असेल. म्हणजेच काय होईल, आपला डायमीटर 4 होईल. म्हणजेच काय येईल, डायमीटर इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय आर. आर मीन्स रेडियस. ठीक आहे. आता बघा सर्कमफरन्ससाठी फॉर्म्युला दिलेला आहे. सर्कमफरन्स काय असतो, सी इज इक्वल्स टू 2 पाय आर. सर्कमफरन्स मीन्स काय म्हणायचा, सर्कलचा जो आपण जसा स्क्वेअरचा रेक्टँगलचा पेरिमीटर काढतो त्याला आणि सर्कलच्या पेरिमीटरला काय म्हणतात, सर्कमफरन्स म्हणतात. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं काहीच काम नाही. ठीक आहे. बघा और याच्यामध्ये असा फॉर्म्युला येऊ शकते, पाय डी. कारण 2 आरला काय लिहू शकतो आपण, डी लिहू शकतो, म्हणजेच डायमीटर. ठीक आहे. आणि पायची व्हॅल्यू काय असते, पाय इज इक्वल्स टू 22/7. ठीक आहे. तर रेडियससाठी बघा, रेडियससाठी काय फॉर्म्युला येईल, मीन्स आर इज इक्वल्स टू काय येईल, D/2. D/2 म्हणजे डायमीटर अपॉन 2. ठीक आहे. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 42. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द टेबल बिल. काय दिलेलं आहे, रेडियस, डायमीटर आणि सर्कमफरन्स 3 कॉलम दिलेले आहेत. बघा काय दिलेलं आहे, फर्स्ट याच्यामध्ये मी प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे. ठीक आहे. 1 नंबरचं काय, जे गिवर आहे ते लिहायचं. काय रेडियस, रेडियस किती आहे, मीन्स आर इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. आणि काय फाईंड करायचं सांगितलं, डायमीटर अँड सर्कमफरन्स. काय फाईंड करायचं सांगितलेलं आहे, डायमीटर मीन्स डी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आणि सर्कमफरन्स इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे, फक्त आपल्याला रेडियस दिलेलं आहे. आपण आताच फॉर्म्युला बघितले, रेडियस जर गिवन असली तर डायमीटर काढू शकतो आपण या फॉर्म्युल्याने. ठीक आहे. बघा काय येईल, डायमीटरचा फॉर्म्युला काय असतो, डायमीटर इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय आर. म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय आरची व्हॅल्यू किती आहे, आर मीन्स रेडियस किती आहे, 7. म्हणजे 2 7 14 सेंटीमीटर. हा काय आला आपला डायमीटर. ठीक आहे. आता डायमीटर निघाला. आता सर्कमफरन्स काढायचं आहे. सर्कमफरन्ससाठी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, हा पण करू शकतो किंवा हा पण. कारण आता इथं आपला जो रेडियस पण आहे, डायमीटर पण आहे. ठीक आहे. तर आपण हा करूया. काय असतो सर्कमफरन्सचा फॉर्म्युला, सर्कमफरन्स सी इज इक्वल्स टू 2 पाय आर. चला व्हॅल्यू पुट करू. 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू काय असते, हे आहे इकडे 22/7. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, हीच पुट करायची. आर इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, आरची व्हॅल्यू 7. ठीक आहे. आता काय होईल, हा 7 7 कट होईल,
सर्व मल्टिप्लिकेशन साईन आहे म्हणजे हा 7 7 कट होईल. काय होईल मग 2 मल्टिप्लाय बाय 22 44 सेंटीमीटर. म्हणजे सर्कम्फरन्स किती आला, सर्कम्फरन्स 44 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा 2 नंबर काय दिलेला आहे, रेडियस पण नाही दिलेली, काय दिलेलं आहे डायमीटर दिलेलं आहे 28 सेंटीमीटर आणि सर्कम्फरन्स पण काढायचं आहे. ठीक आहे. बघा मी जे गिवन आहे ते लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याला रेडियस गिवन नाही आहे का, नाही डायमीटर आहे, पण डायमीटरवरून रेडियस काढू शकतो. कोणता फॉर्म्युला बघितला आपण, हा वाला. तर आपल्याला काय असेल, डायमीटर गिवन असेल तर रेडियस फाइंड करू शकतो. काय असते मग, रेडियस इज इक्वल्स टू काय येईल, रेडियस आर इज इक्वल्स टू डी अपॉन 2 म्हणजेच डायमीटर अपॉन 2. किती दिला आहे डायमीटर 28 म्हणजेच 28 अपॉन 2. काय येईल आन्सर, 2 1 जा 2 2 4 जा 8 14 सेंटीमीटर. रेडियस किती आली 14 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला सर्कम्फरन्स काढायचं आहे. काय सर्कम्फरन्ससाठी फॉर्म्युला, सी इज इक्वल्स टू 2 पाय आर. 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 मल्टिप्लाय बाय आरची व्हॅल्यू आहे 14. आताच काढली आपण, ती इथं पुट केली. काय येईल मग 2 मल्टिप्लाय बाय, हे बघा 7 1 जा 7 7 2 जा 14 म्हणजेच काय येईल 22 मल्टिप्लाय बाय 2. काय येईल मग 2 मल्टिप्लाय बाय 22 44 मल्टिप्लाय बाय 2 ॲज इट इज. काय येईल 88 सेंटीमीटर. म्हणजे सर्कम्फरन्स किती आला 88 सेंटीमीटर. ठीक आहे, समजत आहे. बघा थर्डवाला काय आहे, रेडियस पण नाही दिलेली, डायमीटर पण नाही दिलेला, काय दिलेलं आहे फक्त सर्कम्फरन्स दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण सर्कम्फरन्सवरून रेडियस आणि डायमीटर कसं काढू शकतो, असं आपल्या जो स्पेशल तर कोणता फॉर्म्युला नाही, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे आपल्या जो, सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2 पाय आर. आता आपल्याला जो या सर्कम्फरन्सची पण व्हॅल्यू आहे, 2ची पण आहे, पायची पण आहे, आरची काढू शकतो याच्यावरून. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करू. सी इज इक्वल्स टू किती आहे, सर्कम्फरन्स 616 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय पायची किती आहे 22 अपॉन 7 मल्टिप्लाय बाय आर ॲज इट इज. ठीक आहे. आता ह्या आरची व्हॅल्यू काढायची आपल्याला, हा आर इकडेच राहू देते, हा काय करते, हा 7 इकडे डिवाईडमध्ये आहे, हा इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय, आणि हे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे जाऊन काय होतील डिवाईड, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 22. ठीक आहे. याला सॉल्व करायचं, काय येईल, याचा आन्सर येते 98 सेंटीमीटर. रेडियस किती आली 98 सेंटीमीटर. आता रेडियसवरून आपण डायमीटर काढू शकतो. डायमीटरसाठीचा फॉर्म्युला काय असते, डायमीटर डी इज इक्वल्स टू 2r म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय 98 म्हणजेच काय येईल 196 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा 4 नंबर काय, रेडियस पण नाही दिलेली, डायमीटर पण नाही, सर्कम्फरन्स दिलेला आहे 72.6 सेंटीमीटर. ठीक आहे. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला यूज करूया. सी इज इक्वल्स टू 2 पाय आर. सीची व्हॅल्यू किती आहे 72.6 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 22 अपॉन 7 मल्टिप्लाय बाय आर. आरची व्हॅल्यू माहिती नाही आहे म्हणून ॲज इट इज ठेवली. ठीक आहे. आरची व्हॅल्यू काढायची आहे, हा 7 इकडे डिवाईडमध्ये, हा इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय 72.6 मल्टिप्लाय बाय 7 आणि हे दोन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होतील डिवाईड. ठीक आहे. आता काय करेल, याचा आन्सर येते 11.55. हे आली आपली रेडियस सेंटीमीटर. ठीक आहे. आता डायमीटर काय येईल मग, डायमीटर डी इज इक्वल्स टू 2r म्हणजेच काय येईल 2 मल्टिप्लाय बाय 11.55 2 मल्टिप्लाय बाय 11.55 काय येईल 23.1 सेंटीमीटर. हे आले आपलं डायमीटर. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे, इफ द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज 176 सेंटीमीटर फाइंड इट्स रेडियस. काय गिवन आहे आपल्याला, सर्कम्फरन्स दिलेलं आहे, किती आहे सर्कम्फरन्स 176 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि काय सांगितलं फाइंड इट्स रेडियस, रेडियस फाइंड करायची आहे. मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा, सी इज इक्वल्स टू 2 पाय आर. आर म्हणजेच रेडियस, आरची व्हॅल्यू काढायची आहे, व्हॅल्यू पुट करू. सर्कम्फरन्स किती आहे 176 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 मल्टिप्लाय बाय आर. आरची व्हॅल्यू काढायची म्हणून आर, हा 7 इकडे डिवाईडमध्ये, हा इकडे जाऊ मल्टिप्लायमध्ये, 176 मल्टिप्लाय बाय 7
आणि हे दोघं पण इकडे डिवाइडमध्ये. ठीक आहे. आता काय होईल, R = ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 1232 आणि हे 44. याची डिव्हिजन केली तर हे काय, ते आन्सर 28. ठीक आहे. तुम्ही करून बघायचं. हेन्स काय आलं, तर रेडियस ऑफ सर्कल इज काय 28 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, द रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर. What would it cost to put a 4 round fence around this garden at a rate of 40 रुपये पर मीटर. म्हणजेच काय म्हणते, एक सर्क्युलर गार्डनचं रेडियस दिलेलं आहे 56 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि त्याला काय करते, म्हणजे आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. किती 4 राऊंड करायचे आहेत, जे पण करायचे आहे ते दोरीचे किंवा कशाचे तरी कंपाऊंड करायचं असेल, 4 राऊंड करायचे आहे. दिस गार्डन ॲट अ रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर. आणि जे पण ते धागा किंवा जे यूज करणार आहे ते त्याचं हे काय आहे, 40 रुपये पर मीटर मिळणार आहे. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे, आधी गिवन काय दिलेलं आहे, रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन किती दिलेलं आहे, 56 मीटर दिलेलं आहे गिवन. नंतर काय दिलेलं आहे, आपल्याला काय करून घ्यावं लागेल, आधी सरकमफरन्स ऑफ द सर्क्युलर गार्डन काय येईल, 2πr. ठीक आहे. काय येईल मग, 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाय बाय आरची व्हॅल्यू 56. काय येईल हे मग, 7 1 7 7 8 56. म्हणजे या सर्वांची काय करायची, मल्टिप्लिकेशन. याचा आन्सर येते 352 मीटर. ठीक आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर गार्डन आलं. ठीक आहे. पण आता बघा किती लेंथ ऑफ द वायर needed for 1 राऊंड कंप्लीट करायसाठी किती मीटर लागेल त्याला फेन्स, 352 मीटर. आणि 1 राऊंडची हे किती आहे, कॉस्ट ऑफ 1 राऊंड ऑफ फेन्सिंग किती आहे, 40 रुपीज. म्हणजेच काय करावं लागेल, लेंथ ऑफ इज इक्वल्स टू लेंथ ऑफ वायर मल्टिप्लाय बाय कॉस्ट पर मीटर. ठीक आहे. वायरची लेंथ किती आताच काढली आपण, 352 मल्टिप्लाय बाय कॉस्ट पर मीटर काय किती मीटर आहे, 40 रुपये पर मीटर. ठीक आहे. म्हणजेच काही याची मल्टिप्लिकेशन येते 14,080 रुपये. ठीक आहे. पण आता हे झालं एका राऊंडसाठी. आपल्याला किती राऊंड कंप्लीट केले म्हणते त्यांनी, किती राऊंड कंप्लीट मारायचे आहेत, 4 राऊंड. ठीक आहे. म्हणजेच काय करावं लागेल, हा जो 1 याच्यासाठी नंबर आलेला आहे याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 4. म्हणजेच काय करावं लागेल, कॉस्ट ऑफ 4 राऊंड ऑफ फेन्सिंग काय येईल, 4 मल्टिप्लाय बाय 14,080 इज इक्वल्स टू काय येईल, याची मल्टिप्लिकेशन 56,320 रुपीज. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, द व्हील ऑफ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. बघा बुलट कार्टचं जे व्हील आहे त्याचं डायमीटर दिलेलं आहे 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन विल द व्हील कंप्लीट ॲज द कार्ट ट्रॅव्हल. म्हणजे जे ती बुलक कार्ट आहे ती एवढा वेळ ट्रॅव्हल केली तर ती किती रोटेशन कंप्लीट करेल म्हणते. किती वेळ, 1.1 किलोमीटर जर ट्रॅव्हल केला त्या बुलक कार्टने तर ती जो ते व्हील आहे ते किती रोटेशन कंप्लीट करेल हे फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आधी तर गिवन लिहा, काय आहे गिवन, डायमीटर ऑफ
व्हील किती दिले 1.4 मीटर. ठीक आहे. आता सर्कम्फरन्स काढू शकतो आपण व्हीलचा. काय येईल सर्कम्फरन्स. तर इथं डायमीटर दिलेला आहे डी, म्हणजे सर्कम्फरन्सचा कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला पाय डी वाला. पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाय बाय डीची व्हॅल्यू 1.4. काय येईल 22 मल्टिप्लाय बाय 0.2. इथं काय येईल 4.4 मीटर. सर्कम्फरन्स आला 4.4 मीटर. आता बघा काय येईल डिस्टन्स कवर्ड in one rotation is equals to काय येईल circumference of wheel किती आहे 4.4 मीटर. ठीक आहे. म्हणजे एक रोटेशन कंप्लीट करेल तर व्हील किती हे त्याचं सर्कम्फरन्स किती असेल 4.4 मीटर. आता आपल्याला टोटल रोटेशन काढायचं आहे. ठीक आहे. मग काय येईल हेन्स टोटल नंबर ऑफ रोटेशन टेकन बाय व्हील काय येईल मग इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स अपॉन काय येईल टोटल डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स. ठीक आहे. तर टोटल डिस्टन्स किती दिलेला आहे 1.1 किलोमीटर दिलेला आहे. तर 1.1 किलोमीटरचं आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे, म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 1000नं. म्हणजे हे काय झालं मीटर, कारण आपले आतापर्यंत सर्व युनिट कशामध्ये मीटरमध्ये. सर्कम्फरन्स किती आला 4.4 मीटर. बघा काय येईल मग 11 मल्टिप्लाय बाय 1000 अपॉन 44. काय केला पॉईंट काढून टाकला. काय येईल मग 11 1 जा 11 11 4 जा 44. म्हणजेच काय येईल 1000 अपॉन 4. काय येईल मग याचा आन्सर 1000 अपॉन 4चा आन्सर येते 250. ठीक आहे. म्हणजेच काय इन कन्क्लुजन द व्हील ऑफ द bullock cart will complete 25 rotation as the cart travel 1.1 किलोमीटर. म्हणजे 1.1 किलोमीटर ट्रॅव्हल करेपर्यंत ते व्हील किती वेळा रोटेशन कंप्लीट करेल 250 रोटेशन. ठीक आहे. अशा प्रकारे इथे प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.